नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे रविराज काका यांना प्रतिमाने सांगितलेलं असतं की तिचा जेव्हा अपघात झाला होता तेव्हा एका माणसाने जळकं लाकूड उचलून तिच्या चेहऱ्यावरती मारलेलं असतं आणि तेव्हापासूनच ती आगीला घाबरते आणि आज त्या माणसाला तिने बघितलेलं असतं. त्यामुळे इथे प्रतिमा पुन्हा एकदा खूप जास्त घाबरलेली असते. तर इथे प्रतिमाने रविराज काकांना सांगितलेलं असतं की एका माणसाने तिची ही अवस्था केली आहे, तिच्या चेहऱ्याची ही अवस्था केली आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात, त्या माणसाला तू आज बघितलंस ना, मग प्रतिमा तू एक काम करशील का, तू त्या माणसाचं वर्णन करशील. मी स्केच आर्टिस्टला बोलावतो आणि मग तू जसं वर्णन करशील ना त्या माणसाचं, तो माणूस आता चित्र काढेल. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते की मी त्या माणसाला आज स्पष्ट बघितलं आहे, एकदम स्पष्ट. तुम्ही स्केच आर्टिस्टला बोलवा, मी वर्णन करेन आणि त्या माणसाला तुम्हीसुद्धा बघा, तुम्ही नक्की त्याला ओळखाल. तेव्हा इथे रविराज काकांना आता खूप मोठा धक्का बसतो की 22 वर्षांपूर्वी त्यांचा जो अपघात झाला होता आणि त्याबद्दल त्यांना काही माहिती नसतं की कुणी केला, का केला. पण आता प्रतिमाने महिपतला ओळखल्यानंतर आता खूप मोठा खुलासा होणार असतो की नक्की या अपघातामागचं रहस्य काय, जे 22 वर्ष आत्तापर्यंत कुणालाही कळलेलं नसतं, ते सत्य आता सगळ्यांच्या समोर येणार असतं. तर इथे आता जेव्हा स्केच आर्टिस्टला बोलावलं जाणार असतं तेव्हाच इथे प्रिया आणि नागराज या दोघांना कळलेलं असतं की प्रतिमाने महिपतला बघितलेलं आहे आणि नुसतं बघितलं नाही तर त्याला ओळखलेलं सुद्धा आहे. आणि उद्या स्केच आर्टिस्ट आल्यानंतर प्रतिमा हुबेहूब त्याचं वर्णन करेल आणि मग दादाला कळेल की तो दुसरा तिसरा कोणी नसून तो महिपत शिकरे आहे. आणि मग एकदा का महिपतला पकडलं, त्याला जेलमध्ये टाकलं की माझं नाव पुढे येणार आणि मग तुझंसुद्धा, म्हणजे आपण सगळेजण आता जेलमध्ये जाऊ तिथे आता खडी फोडायला. तेव्हा इथे आता प्रिया एक प्लॅन करते. प्रिया आणि नागराज दोघंजण मिळून आता प्रतिमाला मारून टाकण्याचा प्लॅन करत असतात आणि त्या प्लॅनमध्ये आता प्रिया सक्सेसफुल होते की नाही, तर इथे प्रतिमा आता स्केच आर्टिस्टला बरोबर महिपतचं वर्णन सांगेल की नाही हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे आणि ते आपण आजच्या भागामध्ये सविस्तरपणे बघूया. तर इथे आता प्रिया आणि नागराज दोघेही खूप जास्त टेन्शनमध्ये येतात. उद्या स्केच आर्टिस्ट आल्यानंतर आता खरा गुन्हेगार कोण हे समोर येईल आणि त्यानंतर आपण सगळेजण एक एक पकडले जाऊ. तेव्हा नागराज म्हणतो, मग आता काय करायचं. प्रिया म्हणते, महिपतला सांगूया का. तेव्हा नागराज म्हणतो की नाही, नको. महिपतला जर कळलं की इथे प्रतिमाने त्याला ओळखलंय तर सगळ्यात आधी तो आपल्याला मारून टाकेल. त्याच्यामुळे आपण एक काम करूया, प्रतिमाचं कायमचं तोंड आपण बंद करूया. तेव्हा नागराज म्हणतो की मी गोळ्या आणल्यात, दुधाचा ग्लास तयार ठेव. आपण एक काम करू, दुधाच्या ग्लासमध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स करू, म्हणजे उद्या सकाळी आता त्या माणसाचं वर्णन करण्यासाठी प्रतिमा शुद्धीवरतीच आलेली नसेल, ती जाईल डायरेक्ट ढगात. तेव्हा इथे प्रिया म्हणते की ठीक आहे आणि ती दुधाचा ग्लास तयार करते, पण सगळं दूध आता खाली सांडतं. त्याच्यामुळे तो प्लॅन तिचा फ्लॉप होतो. त्यानंतरला प्रतिमा झोपलेली असते आणि तेव्हा प्रिया तिथे येते आणि तिच्या तोंडावरती आता उशी दाबायला जाते आणि तिला मारण्याचा प्रयत्न करतच असते. तेवढ्यातच इथे आता रविराज काका तिथे येतात आणि म्हणतात की तन्वी, तू इथे काय करतेस. तेव्हा प्रियाला आता तिच्या हातामध्ये उशी असताना प्रतिमाच्या तोंडावरती दाबताना रविराज काका बघतात आणि त्यांना खूप मोठा धक्का बसतो. ते म्हणतात की तू काय करतेस इथे आणि ही उशी घेऊन काय करणार होतीस. तेव्हा प्रिया म्हणते, बाबा असं काय करताय, आज आई किती घाबरली होती तुम्ही बघितलंत ना, म्हणून मला माझ्या रूममध्ये झोपच येत नव्हती. आता आई दचकून उठते की काय, नंतर दचकून उठते की काय, असं मला वाटत होतं, म्हणून मी आज माझ्या आईबरोबर झोपणार आहे. तिच्या उशाखाली तिची उशी सरकली होती म्हणून मी ही उशी तिच्या डोक्याखाली द्यायला जात होते, बाकी काही नाही बाबा, तुम्हाला काय वाटलं. तेव्हा रविराज काका म्हणतात, नाही मला काहीही वाटलेलं नाही आहे. त्यानंतरला रविराज काका म्हणतात, पण तुला प्रतिमाची काळजी करायचं काही कारण नाही, मी आहे ना तिच्याबरोबर, मी तिची काळजी घेतो आणि तसंही तू कशाला ना तुझी झोप कडू करतेस. तेव्हा प्रिया म्हणते की बाबा असं काय करताय, मी झोपते ना आईबरोबर, मी तिची काळजी घेईन. रविराज काका म्हणतात, त्याची गरज नाही आहे, मी आहे ना, तरी मी प्रतिमाकडे लक्ष देतो, तू जा बरं तुझ्या रूममध्ये शांतपणे जाऊन झोप. तेव्हा इथे आता प्रियाचा तो प्लॅनसुद्धा फ्लॉप झालेला असतो. म्हणजे काही करून नागराज आणि प्रियाला प्रतिमाला आता संपवायचं असतं, जेणेकरून दुसऱ्या दिवशी स्केच आर्टिस्ट आल्यानंतर त्याच्यासमोर महिपतचं वर्णन केलं जाणार नाही. त्यानंतरला आता दुसऱ्या दिवशी सकाळी रविराज काकांनी एका स्केच आर्टिस्टला बोलावलेलं असतं आणि प्रतिमा आता तिथे येऊन बसते. रविराज काका म्हणतात की प्रतिमा, काल तू ज्या माणसाला बघितलंस आणि त्याला बघून तुला भीती वाटली, 22 वर्षांपूर्वी आपल्या गाडीचा अपघात झाला होता
आणि तेव्हा तू, मी आणि तन्वी आपण तिघेही एकमेकांपासून वेगळे झालो होतो आणि 22 वर्ष आपण एकमेकांपासून दुरावले होतो आणि आपल्याला त्याबद्दल काही माहिती नाही आहे की आपला अपघात नेमका घडून का आला होता. हे सगळं करून कुणाला काय मिळालं हे मला आत्तापर्यंत कळलेलं नाही आहे. पण आता काल तू ज्या माणसाला बघून इतकी घाबरलीस आणि तुला सगळं आठवलं की तुझ्या चेहऱ्यावरती जे हे वन आहे त्या माणसामुळे आहेत. त्याने जळकं लाकूड घेऊन तुझ्या चेहऱ्यावरती मारलं आणि तुझी ही अवस्था केली आहे. त्या माणसाला तू बघून ओळखलंस आणि तू घाबरलीस, तू रडलीस. त्याच्यामुळे आता मला जाणून घ्यायचं आहे की तो माणूस नक्की कोण आहे आणि त्याचा हेतू काय होता. हे सगळं करून त्याला काय मिळालं, त्याची आणि माझी दुश्मनी तरी काय हे मला कळेल आणि हे सगळं करण्यामागचा त्याचा हेतू काय होता हे सुद्धा कळेल. तुला माहिती आहे प्रतिमा, त्याने आपल्या आयुष्यातली 22 वर्ष, जी आपली 22 सुंदर वर्ष त्याने वाया घालवलेली आहेत. मी माझ्या बायकोपासून, मुलीपासून 22 वर्ष दुरावलो होतो आणि तुम्हीसुद्धा माझ्यापासून. तेव्हा आता तू त्या माणसाचं वर्णन यांना करून सांग, हे बरोबर त्याचं स्केच तयार करतील. तेव्हा इथे आता प्रतिमा म्हणते की ठीक आहे आणि ती आता जसं जसं सांगत असते तसा स्केच आर्टिस्ट त्याचं स्केच तयार करत असतो. प्रतिमाला आठवत असतं त्याचे केस, त्याचा चेहरा, त्याची मिशी, हे सगळं आता ती अगदी व्यवस्थितरित्या स्केच आर्टिस्टला सांगते आणि त्या पद्धतीने स्केच तयार होत असतं. रविराज काका लक्ष देऊन बघत असतात. प्रतिमा आठवून आपल्या मेंदूवरती जोर देऊन डोळे बंद करून आणि तिला जसं आठवत असतं कसं ते जळकं लाकूड त्याने उचललेलं असतं, तिच्या चेहऱ्यावरती मारलेलं असतं आणि ते सगळं आता इथे प्रतिमाला आठवतं आणि ती सगळं सांगत असते. तो त्याचा उद्रेक चेहरा तिला सातत्याने आपल्या समोर येत असतो. त्यामुळे इथे आता रविराज काका चित्र बघत असतात. प्रतिमा सांगत असते, स्केच तयार होत असतं आणि इथे नागराज आणि प्रिया दोघेही घाबरलेले असतात. तेव्हा स्केच तयार झाल्यानंतर आता सगळ्यात आधी रविराज काका ते चित्र बघत नाही तर प्रतिमाला बघायला सांगतात. तेव्हा प्रतिमा बघते तर काय, हुबेहूब महिपत शिखरे तिथे अवतरलेला असतो असं तिला वाटतं आणि ती पुन्हा त्याचं चित्र बघून पण खूप जास्त घाबरते. आणि तेव्हा इथे स्केच आर्टिस्ट ते स्केच आता रविराज काकांना दाखवतो आणि रविराज काका जेव्हा ते स्केच बघतात, ते चित्र बघतात, त्यांना खूप मोठा धक्का बसतो. पायाखालची जमीन सरकते आणि ते म्हणतात की महिपत, हा तर महिपत शिखरे आहे. तेव्हा प्रतिमा आता रविराज काकांकडे बघतच राहते. ती खूपच जास्त घाबरते आणि त्यांना मिठी मारते. तेव्हा रविराज काका म्हणतात की महिपतची आणि माझी काय दुश्मनी होती, त्याला तर मी तेव्हा बघितलंसुद्धा नव्हतं. 22 वर्षांपूर्वी त्याने आम्हाला का बरं उडवलं असेल, म्हणजे त्याला मी ओळखत होतं, त्याचं नाव मला माहिती होतं. तो माणसांच्या सुपाऱ्या वगैरे घेतो, काळे धंदे करतो, हे मला माहिती होतं. पण तो आम्हाला का मारेल, त्याला आमची सुपारी नक्की कुणी दिली असेल, हे अनेक प्रश्न आता रविराज काकांच्या मनामध्ये आलेले असतात. तेव्हा रविराज काका म्हणतात की प्रतिमा, तू घाबरू नकोस. तुला त्रास देणाऱ्या व्यक्तीला मी सहजासहजी सोडणार नाही आहे. त्याने आपल्या तिघांनाही खूप जास्त त्रास दिला आहे. तिघांना नाही तर किल्लेदार आणि सुभेदार दोन्ही कुटुंबांना खूप जास्त त्रास झाला. तेव्हा रविराज काका लगेच अर्जुनला फोन करतात आणि म्हणतात की अर्जुन, सायली, तुम्ही दोघेही आता घरी या, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, सिनियर, सगळं काही ठीक आहे ना, प्रतिमा त्या ठीक आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात की हो प्रतिमा ठीक आहे, पण तू घरी ये, तुला काहीतरी महत्त्वाचं दाखवायचं आहे. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही आता किल्लेदारांच्या घरी येतात. तेव्हा रविराज काका म्हणतात की 22 वर्षांपूर्वी तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी आमच्या गाडीचा अपघात झाला होता. एका ट्रकने आम्हाला धडक दिली होती. त्याचं कारण अजूनही आपल्याला माहिती नाही आहे. 22 वर्ष उलटून गेली, हो की नाही अर्जुन? तेव्हा अर्जुन म्हणतो अगदी बरोबर. आणि रविराज काका म्हणतात की काल अचानक प्रतिमाने त्या माणसाला बघितलं ज्या माणसाने तिच्या चेहऱ्याची ही अवस्था केली आहे. ती सांगत होती की जंगलामध्ये प्रतिमा होती, तिथे सगळीकडे आग होती. त्या माणसाने जळकं लाकूड उचललं आणि तिच्या चेहऱ्यावरती मारलं, तिला मारण्यासाठी. तर रविराज काका म्हणतात आणि त्या माणसाचं वर्णन आज प्रतिमाने केलं आणि स्केच आर्टिस्टने ते स्केच तयार केले आणि ते हे बघ. तेव्हा ते स्केच बघितल्यानंतर अर्जुन म्हणतो की महिपत शिखरे, हे सगळं महिपतने केलं होतं सिनियर, त्याला तर मी सोडणार नाही. पण त्याने हे सगळं का केलं असेल? तेव्हा रविराज काका म्हणतात ते मलासुद्धा आता शोधून काढायचंच आहे. तेव्हा मी आधी विचार केला की तुला ही गोष्ट सांगावी. त्यामुळे आता एक गुन्हेगार तर हाती लागलेला असतो, तो म्हणजे महिपत. आता अर्जुन, रविराज काका दोघेजण मिळून आता महिपतने हे सगळं का केलं, कुणाच्या सांगण्यावरून केलं, हे सगळं शोधून काढणार असतात, पुरावे गोळा करणार असतात. महिपतला आता या गुन्ह्याची शिक्षा तर झालीच पाहिजे. एवढा मोठा अपघात त्याने घडून आणला आणि नामा निराळा इकडे तिकडे फिरतोय.
तेव्हा इथे अर्जुन आणि सायली दोघेही आता खूपच जास्त इमोशनल झालेले असतात. प्रतिमाची ही अवस्था बघून तिला खूप वाईट वाटत असतं. सायली प्रतिमाला धीर देत असते आणि म्हणते, प्रतिमा त्या घाबरू नका. 22 वर्षांपूर्वी ज्याने तुमचा अपघात घडून आणला होता त्या व्यक्तीला तुम्ही ओळखलत आणि उशिरा का होईना पण त्याला आता शिक्षासुद्धा होणार आहे. इथे रविराज काका आणि अर्जुन सर आहेत ना, ते दोघंजणं मिळून इथे महिपतला शिक्षा देतील आणि त्याने जे काही केलं आहे ना त्या सगळ्यांचे त्याला जाब विचारतील. तेव्हा तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता खरा गुन्हेगार लवकरच सगळ्यांच्या समोर आला आहे. तेव्हा इथे आता प्रतिमाला ती धीर देत असते. ते बघून अर्जुन खूपच जास्त खुश होतो, कारण अर्जुन आणि सायली दोघेही जण आता एकमेकांच्या प्रेमात हे खूपच जास्त बुडालेले असतात. दोघे एकमेकांना प्रपोज करतात, आपल्या प्रेमाची कबुली देतात आणि दोघांनी एकमेकांचं प्रेम हे स्वीकारलेलं सुद्धा असतं आणि त्याच्यामध्येच इथे आता महिपतचं स्केच तयार झालेलं असतं. तेव्हा इथे नागराज आता महिपतला फोन करून सांगतो की प्रतिमा वहिनीने तुला ओळखलंय आणि स्केच आर्टिस्टला बोलावून तुझं स्केचसुद्धा तयार करण्यात आले. तेव्हा उद्या तुला पोलीस अरेस्ट करायला येतील. तेव्हा इथे आता महिपत खूपच जास्त घाबरतो आणि इथे साक्षी म्हणत असते की अण्णा, तुम्हाला जर अरेस्ट केलं तर माझं काय होईल? म्हणजे तुम्ही मला कसे काय सोडवणार आहात? तर तुम्ही जेलमध्ये गेलात. तेव्हा महिपत म्हणतो, कुणीही माझं काही वाकडं करू शकणार नाही आहे. तू अजिबात घाबरू नकोस, मी आहे ना. तुझा हा अण्णा जिवंत असताना तुला कुणीही हात लावू शकत नाही. तेव्हा इथे आता अर्जुन आणि रविराज काका नेमकं महिपतने असं का केलं असेल, त्याच्या विरोधामध्ये जेवढे पुरावे गोळा करता येतील तेवढे सगळे पुरावे गोळा केलेले असतात त्याला शिक्षा देण्यासाठी. आणि आता लवकरच इथे महिपतला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देत इथे प्रतिमा, रविराज काका आणि इथे खरी तन्वी या तिघांना न्याय मिळवून देण्यासाठी अर्जुन खूप जास्त प्रयत्न करणार असतो. तर इथे येणारे भाग हे खूपच जास्त रंजकदार होणार आहे, ज्याच्यामध्ये सगळे पुरावे गोळा करून आता अर्जुन महिपतला फाशीची शिक्षा कशी सुनावता येईल याकडे लक्ष देत असतो आणि त्याला आता खडी फोडायला कसं पाठवता येईल यासाठी प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे इथे आता अर्जुन, सायली त्याचबरोबर रविराज काका तिघेजणं मिळून आता ही जुनी केस पुन्हा एकदा महिपतला शिक्षा देण्यासाठी कोर्टामध्ये रिओपन करतात आणि त्याचबरोबर न्यायासाठी खूप जण आता लढत असतात.